सोनावले और सिद्धू भोईर। गेंदबाज रवि रहेंगे, रवि सोनावले। सुपर ओवर ये दो टीमों के बीच। और जय श्री राम खड़ी टीम में बैटिंग करने के लिए विजू जगताप, अमोल और श्रीराम। गेंदबाजी के लिए जय। चलो, टॉस को जीतकर पहले सह्याद्री वाशाला ने गेंदबाजी का निर्णय लिया है। बैटिंग के लिए इनवाइट किया है जय श्री राम खड्डी को। चलो, फील्ड को जल्द से जल्द सजाना है, दो बैट्समैन को भेजना है। जय श्री राम खड्डी टीम। यस, पुन्हा एकदा सगळ्यांचं पुन्हा आपण स्वागत करूयात। अगदी सुपर ओव्हरचा एक थरार आपल्याला या स्पर्धेच्या अंतर्गत पाहायला भेटतोय। तीन संघांचे पॉइंट सेम झाले, त्याच्यामध्ये लक अगदी आजमावलं गेलं ते म्हणजे डीके स्पोर्ट्स गोलबन संघानं मिळाली त्यांना बाय, टेबल टॉप त्यांना केलं। आणि आता सुपर ओव्हरचा थरार एका बाजूला संघ आपल्याला पाहायला भेटेल सह्याद्री स्पोर्ट्स वाशाळा संघ आणि त्यांना फाईट देईल जय श्रीराम खर्डी टीम। मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत खेळाडू। वाशाळा संघाकडनं आपण पाहणार आहोत अगदी आपण पाहूयात नाव आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत। रवी सोनावळे ॲज अ बॉलर आपल्याला पाहायला भेटेल सह्याद्री स्पोर्ट्स वाशाळा टीम कडनं। त्यानंतर वाशाळा संघाचे बॅट्समन पाहायला भेटतील योगेश भोईर। त्यानंतर आपल्याला पाहायला भेटेल रवी सोनावळे आणि त्याच्यानंतर आपल्याला सिद्धू भोईर हा देखील खेळाडू आपल्याला बॅटिंग करताना पाहायला भेटेल सुपर ओव्हर मध्ये। सेकंड इनिंग मध्ये हे खेळाडू पाहायला भेटतील आणि दुसऱ्या बाजूला आता पहिल्या इनिंग मध्ये बॅट्समन पाहायला भेटत आहेत जय श्रीराम खर्डी संघाकडनं विजय जगताप, अमोल हा खेळाडू पाहायला भेटतो आपल्याला ओपनिंग साठी आलेत। आणि श्रीराम बेनके हा खेळाडू आपल्याला पाहायला भेटेल या सुपर ओव्हर मध्ये बॅटिंग करत असताना। पाहूयात सुपर ओव्हरचा हा थरार इथून पाहायला भेटतोय। आणि सुपर ओव्हर साठी गोलंदाज वाशाळा एक्सप्रेस रवी सोनावळे गोलंदाजी ट्रॅक वरती। गेंदबाजी ट्रैक पर रवि सोनावले, स्ट्राइकर एंड पर विजय जगताप। पहली गेंद साइड में खेल दिया, लॉन्ग ऑन में योगेश भोईर तैनात है, सिंगल प्राप्त हुई, खाता खुलता हुआ, एक गेंद एक रन। और किस शोएब सर सुपर ओव्हरचा थरार आहे, काय वाटते तुम्हाला किती धावा होणं गरजेचं आहे या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये? 10 से 15 रन होने जरूरी है। यस, आणि सगळ्यात मोठा दबाव असतो विकेटचा, कारण तुमच्याकडे फक्त 2 विकेट असतात। विकेट ठेवून तुम्हाला फलंदाजी करावी लागेल। किती चेंडू खेळले जातील हे देखील महत्त्वाचं असणार आहे, कारण फक्त 2 विकेट असतात। 2 विकेट गेले तर ऑल आउट टीम अशा पद्धतीने गृहीत पकडलं जातं। पुन्हा एकदा राईट अमोवर द विकेट, समोर चेंडू दा क्लासिकल फटका आहे, चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हर मध्ये, फिल्डर आहे, चेंडू मात्र हुलकवणी देऊन चाललाय बॉडी लाईनच्या बाहेर, दे धक्का इरादा पक्का, यावेळेस आलाय दणदणीत खणखणीत चौकार। त्याचमुळे बॉल अडवू शकलेले नाहीत, अगदी पाय स्किड झालेत आणि त्यामुळे आपण पाहत आहोत थोडासा दबाव जाणवतोय फिल्डरांवरती। सुपर ओव्हरचा थरार पाहता धावा झाला टोटल धावफलकामध्ये 5 धावा। बॅटन पॅड मध्ये बॉल होता, ऑन साइडला बोलवला गेलाय सिद्धू भोईर, यावेळी चांगली फिल्डिंग करतो, एक सिंगल कंप्लीट झाली, दुसऱ्याचा प्रयत्न नाही होणार, चांगली फिल्डिंग पाहायला भेटते। सुपर ओव्हरचा थरार पाहायला भेटतोय या स्पर्धेच्या अंतर्गत, पहिली सुपर ओव्हर आपल्याला पाहायला भेटली आहे। एका बाजूला संघ आहे जय श्रीराम खर्डी संघ आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्री स्पोर्ट्स वाशाळा संघ। धावा झाला टोटल 6, श्रीराम, अमोल आणि आपल्याला विजय हे पाहायला भेटतील। आणि गोलंदाज आहे खर्डी संघाचा
यावेळेस देखील गॅप मध्ये चेंडू आहे, महत्वाची फलंदाजी होते विजय जगतापच्या बॅटमधनं, महत्वाच्या मौक्यावरती महत्वाचा चौकार। क्या मुकाबला होता हुआ। वाशाला टीम को यह भी सोचना होगा कि आपको बैटिंग किसके खिलाफ करनी है। जय जो काफी गति है, पेस है, रफ्तार है गेंदबाज के पास। 2 अंतिम गेंदें शेष। रवि सोनावले गेंदबाजी ट्रैक पर, रन बने हैं 10। यस, जी बात आपण छेडलेली आहे अगदी महत्वाचं आहे की जयच्या विरोधामध्ये फलंदाजी करायची आहे वाशाळा संघाला, त्यामुळे कमीत कमी धावावरती थांबावं लागेल। झेल सोडलाय, शॉट फाईन लेगला हा झेल सोडलाय, दुसराचा प्रयत्न केला जातोय, कदाचित दुसरी देखील मिळू शकते आणि यावेळेस नॉन स्ट्राइक एंडला फेकी होत आहे। 2 धावा सहज कंप्लीट झाल्यात। हा सुपर ओव्हरचा थरार आणि या सुपर ओव्हरचा हा दबाव प्रेशर आहे। फलंदाज तसा सध्या तरी फलंदाज फ्री माइंडने खेळतायत, कदाचित चौकार षटकाराच्या भानगडीमध्ये पडलेले नाहीत, परंतु चौकार कसे येतील या विचाराने आतापर्यंत फलंदाजी होते आणि हा झेल पहा सोडलाय, त्याचमुळे आपण पाहतात या 2 धावा वसूल झाल्या। धावा झाल्या टोटल 12। ज्या पद्धतीने शोएब सर तुम्ही म्हणालात की 12 ते 15 धावा होणं गरजेचे आहेत, झाल्यात आता 15 आणि राहिला आता शेवटचा 12 धावा झाल्यात आणि शेवटचा चेंडू आता शिल्लक आहे। पाहूयात या चेंडूवरती किती धावा येतील। पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला विजय जगताप, शॉट अप लेंथ, हो समोर फटका, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, ओव्हर द बॉलर हेड, सर्वात सेफ फटका। यावेळेस मात्र आपण पाहत आहोत सडक पे कडक आलाय षटकार। धावा झाल्यात 18, करायच्यात 19। जय जगताप की कैच छोड़ी थी, ड्रॉप किया था, शॉट फाइन लीग में एक फील्डर को तैनात किया था, उस गेंद पर 2 रन बने थे और आखिरी गेंद पर 6, यानी उन 2 गेंदों पर 8 रन बने थे। ये महंगे गिर सकते हैं सह्याद्री वाशाला टीम को। 19 रनों का लक्ष्य है, 6 गेंदे हैं। ये पहला पहलू था जहां पर विजय जगताप और अमोल थे। अब दूसरे पहलू में जहां पर सह्याद्री वाशाला की ओर से योगेश भोई, रवि सोनावले और सिद्धू, क्या टारगेट का पीछा किया जाएगा। यहाँ से आपको क्वालिफायर के लिए उस मैच को खेलना है, सुपर 8 में जाना है, तो इस मैच को जीतना जरूरी होगा। यस, अगदी पाहता आहोत यावेळेस शोएब सर जर पाहायला गेलं तर अशा धावा आता हव्या होत्या जय श्रीराम खर्डी संघाला, त्या मी म्हणेन आता धावा झालेल्या आहेत, कारण फाईट करण्यासाठी या धावा भरपूर आहेत। आणि गोलंदाजी अटॅकिंग आपण पाहता आहोत, ज्या पद्धतीने गोलंदाजाला सिलेक्ट केले जयचा तिकट मारा जर यशस्वी झाला तर कदाचित कठीण होऊ शकते, परंतु दुसऱ्या बाजूला हा देखील विचार करावा लागेल, वेल फिनिशर देखील आहे आणि जबाबदारीने खेळ दाखवणारा खेळाडू या विभागाचा हुकमाचा एक योगेश भोईर देखील बॅटिंग करण्यासाठी असणार आहे आणि त्याचमुळे या सुपर ओव्हरला तितकीशी मजा येऊ शकते। जी बिल्कुल सर, और जब सह्याद्री वाशाला ने मुसीबत के समय इंपॉर्टेंट मैच में जब भरोसा जताया है योगेश भोईर पर, खड़े उतरे योगेश भोईर। आपने उस मैच को देखा होगा जब खासदार चषक का आयोजन किया था डे नाइट क्रिकेट लाहे में। फाइनल मैच में योगेश भोईर ने 50-60 रन बनाए थे उस मैदान पर, और आज अगर सुपर 8 में पहुंचना है तो 6 गेंदों पर 19 रन बनाने हैं जय के खिलाफ में। 6 चेंडू करायचे आहेत 19। खर्डी संघ आपला 12 खेळाडू लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा, कारण अशा मोमेंटला अशा सिच्युएशन मध्ये ह्या गोष्टी भरपूर मॅटर होत असतात। अपोजिट सिटी अगदी आपण पाहत आहोत, लक्षात घ्या खर्डी जय श्रीराम खर्डी संघ आपला 12 खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये लवकरात लवकर पाठवा। या अशा सिच्युएशन मध्ये अशा गोष्टी आठवतातच, हे लक्षात घ्या, असं भरपूर वेळा घडलेलं आहे। 6 बॉल 19 करायचे आहेत, धावा तर चांगल्या झाल्यात, कारण सुपर ओव्हरचा थरार जे टार्गेट हवं होतं ते टार्गेट आता मिळालंय। आता पाहूयात काय घडेल आणि काय बिघडेल या सेकंड इनिंग मध्ये। लवकरात लवकर फिल्डिंग सेट होते आणि बॅट्समन देखील पाठवायचे आहेत। योगेश भोईर आणि आपल्याला पाहायला भेटेल रवी सोनावळे, नो डाऊट ही जोडीच पाहायला भेटू शकते, कारण धावा आता भरपूर चांगल्या झालेल्या आहेत।
19चा पाठलाग करायचा आहे. म्हणजेच काय, यावेळेस मोठ्या फटक्यांची देखील तितकीशी गरज आहे. आता जय गोलंदाजी कशी करेल, जय कशा पद्धतीने लेंथ हाताळेल, जय कशा पद्धतीने टप्पा ठेवेल आणि जयचे चेंडू कसे टाकले जातील, या सगळ्याकडे लक्ष मात्र प्रेक्षक राजांचं असणार आहे. ही जोडी पाहूयात मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपल्याला पाहायला भेटते वाशाळा एक्सप्रेस. रवी सोनावळे सध्या तरी आता बॅटिंग करण्यासाठी आला आणि त्याच्या सोबतीला या टीमचा हुकमाचा एक योगेश भोईर मैदानाच्या आतमध्ये आलाय. अगदी 19चा पाठलाग करतायत. पहिले 2 चेंडू सगळ्यात महत्वाचं या मॅच मध्ये मॅटर करतील. या सुपर ओव्हर मध्ये 2 चेंडू मध्ये एखादा बिग आला तर जितकंसं मोठं टार्गेट वाटते तितकंसं छोटे होऊ शकतं. परंतु जर 2 चेंडू चांगले टाकले तर फलंदाजांवरती दबाव निर्माण करू शकतात. चला फिल्डिंग सेट करा. प्लॅनिंग होत आहे आणि प्लॅनिंग करावंच लागेल. सुपर ओव्हरचा हा थरार आपण पाहत आहोत. अगदी महत्वाचा सामना. एका बाजूला संघ आहे जय श्रीराम खर्डी संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहोत सह्याद्री स्पोर्ट्स वाशाळा संघ. या 2 संघादरम्यानची ही सुपर ओव्हरचा थरार. आणि ही फाईट कशासाठी आहे तर सुपर 8 साठी ही फाईट खेळवली जात आहे. या टेबल टॉप मध्ये आपण पाहायला गेलं तर डीके स्पोर्ट्स गोलबंद संघाने लक आजमावलं, बाय मिळाली त्यांना आणि ते टेबल टॉप मध्ये आहेत. आणि आता सेकंड टॉप मध्ये पाहूयात कोणता संघ येईल. सुपर 8 मध्ये प्रवेश करण्यासाठी आपण पाहत आहोत ही चुरस पाहायला भेटते. आतापर्यंत 7 संघानं सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय. सुपर 8 चा 8वा संघ कोणता असेल हा पडलेला प्रश्न या सुपर ओव्हर मध्ये अगदी सॉल्व्ह होणार आहे. महत्वाची लढाई आपण पाहत आहोत. 6 बॉल 19. स्ट्रायकर एंडला योगेश भोईर, नॉन स्ट्राईक एंडला आपण रवी सोनावळेला पाहत आहोत आणि जय काळे हा गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला भेटतो आपल्याला खर्डी संघाकडनं. अगदी जबाबदारीने खेळ दाखवावा लागेल. स्क्रीन वरती पाहू शकता गोलंदाज सगळी काही दारोमदार या गोलंदाजावरती आहे. आता जय श्रीराम खर्डी संघाची. दुसऱ्या बाजूला सगळी दारोमदार कामगिरी सह्याद्री स्पोर्ट्स वाशाळा संघाची योगेश भोईर वरती आहे. पाहूयात काय घडेल. 6 बॉल करायचे आहेत, 19 धावा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही टीमला आहेत भरपूर साऱ्या शुभेच्छा. यस मॅच ऑन. पहली गेंद जहां गति है, गति के सामने खेलना पसंद करते योगेश भोईर. पहली गेंद बल्ले का एज, पहला रन कंप्लीट. स्ट्राइक अपने पास रखना चाहते थे और यहां से दूसरा रन भी कंप्लीट होता हुआ. बिल्कुल बैट का भारी सिरा था. पहली गेंद पर 2 रन बने हैं. अब 5 गेंदे और जीत के लिए 17 रन की जरूरत है. पहिला चेंडू काय लाजवाब हाताळलाय. अगदी आपण पाहत आहोत योगेश भोईरच्या विरोधामध्ये आपण पाहत आहोत ही गोलंदाजी मात्र पहिला चेंडू वरती मी म्हणेन चांगली झाली. अगदी आपण पाहत आहोत हे पहा ऍक्शन रिप्ले. अगदी आपण बॅट आणि पाड मध्ये टाकण्याचा प्रयत्न दुधाव मनस्थितीमध्ये होता फलंदाज योगेश भोईर आणि त्याने धावा 2 काढल्या. 2 धावसंख्येच्या मदतीने श्री गणेशा झालाय सुपर ओव्हर मध्ये. 5 बॉल मध्ये 17 धावसंख्येची गरज. सुपर ओव्हरचा थरार अनुभवायला भेटतोय केपीएल पर्व 8 मध्ये. यावेळेस हो स्लॉट मध्ये चेंडू, जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. बॉल झाला छूम अंतर. यावेळेस योगेश भोईरच्या बॅट मधनं योगेश भोईर ब्रँडेड षटकार. क्या स्ट्रोक केलाय. बिल्कुल अंपायर के फैसले को चैलेंज किया है. क्या आगे गए थे. जय गेंदबाजी करते हुए चेक किया जाएगा. ऑन साइड में क्या बेहतरीन स्ट्रोक. जिस तरह से सवाल पूछा उसी तरह से जवाब दिया योगेश भोईर ने. गेंद को सीधा तारामंडल में भेजा है. पेसच्या सोबत खेळताना मजा येते. योगेश भोईरला ज्या पद्धतीने उल्लेख शोएब सरांनी केलेला होता त्याच पद्धतीने आपण पाहतात फलंदाजी झालेली आहे. गोलंदाज ओव्हरस्टेप झालाय की नाही याची पाहणी होते. यस ऑनफील्ड जो इशारा असेल तोच आता डिसिजन पेंडिंग वरती अजून देखील आहे. आपण थोडंसं चेक करत आहोत.
असला आता ऑनफिल्डचा इशारा तोच गृहीत पकडला जाणार आहे जो ओके ऑनफिल्ड आपण यस टेक्निकल रूम मध्ये जॉईन व्हायचा आहे ऑनफिल्ड आपण अंपायर ला बोलवत आहोत क्लोज डिसिजन आहे आपण फक्त 1 मिनिट अजून देखील थांबा आपण त्याच बॉलची पाहणी अजून करत आहोत डिसिजन आलेलं नाहीत अजून देखील डिसिजन पेंडिंग वरती आहे पाहूयात अजून देखील डिसिजन आलेलं नाहीत यस आता डिसिजन आलाय पंचांचं इट्स अ फेअर डिलिव्हरी अगदी थोडंसं आपण पाहत आहोत 1/3 चा जो रूल असतो डायरेक्ट क्रॉस झाल्यानंतर नो बॉल दिला जातो परंतु यावेळेस टच आहे असं पंच सांगतायत अंपायर आणि त्याचमुळे आता इट्स अ फेअर डिलिव्हरी परंतु आलाय षटकार धावा झाला टोटल 8 आणि करायच्या त्यातून देखील 4 बॉल मध्ये अजून 11 धाव संख्येची गरज आहे 4 चेंडू मध्ये 11 धावा यस चांगला सामना रंगलाय अगदी महत्वाची लढाई पाहायला भेटते बाउन्सरचा वापर करायचा होता लाईन पाहावी लागेल पंचांना यस इट इज व्हाईट बॉल पंच सांगतायत यस हा व्हाईट चेंडू आहे असं दर्शवतायत आणि आता फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय असं पंच सांगतायत आम्हाला पुन्हा एकदा जाऊया टेक्निकल रूम मध्ये यस प्रेशर आहे या मॅचचं प्रेशर आहे पंचांवरती प्रेशर आहे तडंपार वरती आणि यस यस इट इज व्हाईट लॉस केलाय रिव्ह्यू यावेळेस जय श्रीराम खर्डी संघाने लक्षात घ्या टप्पा पडल्यानंतर जास्तच बाहेर गेला आणि लगेच तडंपांना पाहिलं आणि आम्हाला सांगितलं हा व्हाईट बॉल 61 धाव येते धावा झाला टोटल 9 4 बॉल आणि आता 10 धाव संख्येची गरज सुपर ओव्हरचा थरार एक चेंडू महत्वाचा असतो या मॅच मध्ये एक चेंडूला किती महत्व असतं हे समजतंय या मॅच मध्ये एक धावेला किती महत्व असतं हे या महत्व या एका धावाचं महत्व या मॅच मध्ये समजतंय फेकी आहे की नाही ऑब्जेक्शन अगदी आलेला आहे यस पंच सांगतायत समोर खेळण्याचा प्रयत्न फटका फसला फिल्डर 2-2 आहेत कॉटन बॉलची संधी आहे झेल पकडणं गरजेचं होता आता काय नो स्ट्राइक एंडला फिल्डरच नाहीत बॅकअपच नव्हता आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न कोणताच झाला नाही पाहता पाहता दिवसा ढवळे या 2 धाव संख्येची चोरी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला भेटली ही दिवसा ढवळे चोरी झालेली आहे यावेळेस आपण पाहत आहोत अगदी पाहत आहोत या 2 धावा मात्र चोरून काढलेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही पहा काय घडलं होतं झेल यावेळेस महत्वाचा होता जजमेंट करत होता जजमेंट खराब 4 फिल्डर आले होते श्रीराम थोडासा दूर होता परंतु विजय जय आणि संतोष हे 3 फिल्डर मात्र जज करत होते जजमेंट खराब आणि काय घडलं पाहता पाहता 2 धावा कंप्लीट झाल्यात 11 धावा झाल्यात आणि आता 3 बॉल 8
जब जब योगेश भोईर की कैच छोड़ी है ना सामने वाली अपोनेंट टीम ने, तब तब अपने खेमे में मैच ली जाए योगेश भोईर ने। अब 3 गेंदे हैं, 8 रन की जरूरत, करो या मरो की स्थिति। चारा यही है, एक तो मारिए या तो हारिए। 3 गेंदे और जीत के लिए 8 रन की जरूरत। यस, अगदी आपण पाहत आहोत डू ऑर डाय। यावेळेस आपण पाहत आहोत ज्या पद्धतीने उल्लेख केला, करा नाही तर मरा, अशा पद्धतीने सिच्युएशन आहे। 3 बॉल मध्ये हवा आहे तर 8 धावा, हृदयाशी धडधड आणि काळजाचा ठोका चुकवणारा मॅच पाहतात। सुपर 8 मध्ये दाखल व्हायचं असेल तर सुपर ओव्हर जिंकावी लागेल। काय लाजबाब मॅच झालेली आहे, पैसा वसूल सामना आपण पाहत आहोत। आजच्या दिवसाचा सगळ्यात महत्त्वाचा सामना, आणि गोलबंद संघ तर म्हणत असेल बरं झालं बाय मिळाली, अन्यथा मेहनत भरपूर करायला लागली असती। कारण ही मेहनत पहा, जय श्रीराम खर्डी संघ भरपूर करतायत, धावा चांगल्या झाल्या होत्या, परंतु चेसिंग देखील चांगलं होत आहे। आता काय 3 बॉल करायच्यात, 8 धावा। योगेश भोईर स्ट्रायकर एंडला आहे, तितकासा दबाव गोलंदाजावरती असू शकतोय। हाच खेळाडू महत्वाचा आहे या टीमचा। 3 चेंडू 8 धावा। शॉट ऑफ लेन, बॅटची कडा, नशिबाची साथ, चेंडू चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। लक फॅक्टर ऑन, नशिबाची साथ, आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, नशिबाच्या मौक्यावरती आलाय, नशिबाचा चौकार। जी बिल्कुल, आई थिंक हर्षल पवार सर, अनकन्वेंशनल स्ट्रोक प्लेड बाय बैट्समैन योगेश भोईर, पर जो रिजल्ट चाहिए था ना वो पूरा मिलता हुआ। देखिए आपको पेमेंट गूगल पे से मिले या फोन पे से, पूरा मिलना चाहिए। 4 रन इस गेंद पर। अब इक्वेशन जो है 2 गेंदे और जीत के लिए 4 रन। 1 फॉर दी ओव्हरची ग्वाही पंच देत आहेत गोलंदाजाला, आणि आता काय 2 बॉल आणि 4 ची गरज। काय लाजबाब मॅच आहे, काय अफलातून सामना रंगलाय। अगदी शोएब सर जर म्हणायला गेलं तर असं वाटत होते की 19 पर्यंत पोहोचणं अगदी जयच्या विरोधामध्ये कठीण असेल, परंतु क्रिकेटमध्ये कोणतेही टार्गेट विजयाचे हमी देऊ शकत नाही, ते सिद्ध होत आहे। 2 बॉल करायचे 4। बिल्कुल सर, ये खर्डी कसारा टेनिस क्रिकेट का बब्बर शेर है, इसके खिलाफ में गेंदबाजी करना बहुत मुश्किल होता है। 2 गेंदे 4 रन की जरूरत। 2 चेंडू 4। पाहूयात पुन्हा एकदा जय, राईट ओव्हर द विकेट। समोर चेंडू होता, ड्राईव्ह केला, फिल्डर आहेत, एक सिंगल मिळू शकेल का? हो, पहा काय घडलंय, स्ट्राईक हवी होती आणि त्याचमुळे धावलेला देखील नाहीत यावेळेस योगेश भोईर। आता काय महत्वाचा ड्रीम बॉल पडला मैदानाच्या आतमध्ये, विजय जगतापने केलेली फिल्डिंग हे सगळ्यात महत्वाचं होतं। आता दबाव बनू शकतोय, कारण आता 1 बॉल मध्ये करायच्या 4 धावा। 1 चेंडू 4 धाव संख्येची गरज। जर चेंडू सोडला असता तर 2 धावा झाला असता। 1 बॉल 2 चं समीकरण थोडंसं सोपं असतं, परंतु आता काय 1 बॉल 4 मारण्यासाठी आपण पाहत आहोत तितकंसं सोपं नसणार आहे, परंतु तितकंसं षटकार मारण्यासाठी सोपं असू शकते योगेश भोईर साठी। पाहूयात काय घडेल। सिद्धू भोईर यावेळेस नॉन स्ट्राइक एंडला, 1 चेंडू 4। अब यहाँ पर आत्मविश्वास बढ़ेगा कहीं ना कहीं जय का। आखिरी गेंद शेष, 1 गेंद पर 4 रन। स्ट्राइकर एंड पर बैट्समैन योगेश भोईर। अगर टॉप 8 में जाना है तो इस गेंद पर 4 रन लगाना जरूरी है। 1 गेंद जीत के लिए 4 रन की जरूरत। जिस तरह से अनुभवी खिलाड़ी विजय जगताप, अमोल गेंदबाज तक आ रहे हैं, कान मंत्र दे रहे हैं, काफी चर्चा चल रही है। आखिरी गेंद, 1 गेंद और 4 रन की जरूरत। मित्रांनो, अगदी मॅच आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात। 1 बॉल आणि आता 4 धाव संख्येची गरज। अगदी रोमहर्षक मॅच, हाय व्होल्टेज सामना, यावेळेस हाय व्होल्टेज मॅच पाहायला भेटते। 1 बॉल 4। सह्याद्री स्पोर्ट्स वाशाळा संघ की जय श्रीराम खर्डी संघ की जय काळे की समोर आहे योगेश भोईर, कोणता संघ जिंकेल पाहूयात। सुपर ओव्हरचा थरार सुपर 8 साठी रंगलाय। सुपर 8 मध्ये जायचं असेल तर सुपर ओव्हर जिंकावी लागेल, आणि आता काय 1 बॉल 4। फील्डिंग सेट होते, मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, आणि एक्स्ट्रा कव्हरला बरोबर 5 फिल्डर आहेत। उर्वरित आपण पाहतात फर्स्ट स्लीपरला फिल्डर आहे, शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आहे, शॉर्ट पॉइंट मध्ये फिल्डर आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आहे। ही फील्ड पोझिशन पाहायला भेटते। आता चौकार कुठून वसूल होईल हे पाहूयात। 1 बॉल आणि 4 ची गरज। हृदयाची धडधड, काळजाचा ठोका। 1 बॉल 4 धावा। समोर चेंडू होता, लॉफ्टेड ड्राइव्ह, चेंडू अगदी हवेमध्ये, आणि आता हा यावेळेस आपण पाहत आहोत
पंचांनी अगदी बॉल चेक करण्यासाठी सांगितलेला आहे आणि यावेळेस ओयुठी बॅट्समन झाला आउट आणि सामना जिंकलाय जय श्रीराम खर्डी संघाने. करूयात अभिनंदन. विजय जगताप व्हेरी वेल